पतीने दारूच्या नशेत पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील वडगाव लांडगे येथे घडली। संशयाचा भूत डोक्यात शिरलेल्या पतीने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जाळले। सोमवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली। धक्कादायक बाब म्हणजे पत्नीसह 2 मुलींना जाळल्यानंतर पती घरासमोर असलेल्या अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता। याबाबत मिळालेली माहिती अशी की वडगाव लांडगे इथल्या सुनील लांडगे यांनी त्याची पत्नी लीलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले। नगर तालुक्यातील वडगाव लांडगे येथे लीलाबाई लांडगे आणि त्यांच्या 2 मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे याने त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। आरोपी सुनील लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारूच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता। तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाय पडत होती असंही बडबडत होता। या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला आहे। पिंपळगाव लांडगा येथील सुनील लांडगे तरुणाने दारूच्या नशेत असताना सोमवारी सकाळी 9 वाजता पत्नी आणि 2 मुलींना जिवंत जाळले। पत्नी लीलाबाई वय वर्ष 26, मुलगी साक्षी वय वर्ष 14 व खुशी वय 9 महिने या मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोली सुद्धा जळून खाक झाली। पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत।